संशोधनासाठी लागणारी मानसिकता, एन्क्वायरी बेस्ड थिंकिंग, रिसर्च ओरिएंटेड विचार करणे, ही लहानपणापासूनच शिकवायच्या गोष्टी आहेत का? आणि शिकणारी पहिली पिढी म्हणजे फर्स्ट जनरेशन लर्नर्स ह्यांची त्याकडे बघण्याची दृष्टिकोन काय आहे? याबद्दल आज आपण टॉक अँड टॉकवर बोलणार आहोत. ह्या गप्पा मारायला आपल्याबरोबर आज 2 पाहुणे आहेत. डॉक्टर निलेश उके सर आणि मनोज देशपांडे. मी नेहा. मी एक शिक्षिका आहे आणि एज्युकेशनल टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये काम करते. आपल्या पाहुण्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच करून घेऊयात. निलेश सर. थँक्यू. मी निलेश उके, प्राचार्य आहे एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुण्यामध्ये आणि पुणे विद्यापीठामध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचं अध्यक्ष आहे. तर रिसर्च हा जो तुम्ही शब्द वापरला, तर त्यामध्ये जर का बघितलं रिसर्च असे 2 शब्द जर का आपण आणणी केली, तर फाइंडिंग आउट न्यू नॉलेज, सर्चिंग फॉर द नॉलेज हे बेसिकली मला असं वाटतं की रिसर्चचा हा असावा. पण तसं बघितलं तर रिसर्च हा इनोव्हेशन्स अँड डिस्कव्हरीज कडे जास्त जातो तो. पण आता शालेय शिक्षणपासनं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पी-एच-डी असं आपलं शिक्षण पद्धती होती आणि आहे आताही. तर रिसर्च हे फक्त इंजिनिअरिंग कॉलेजेसला किंवा कुठल्याही मोठ्या कॉलेजेसलाच घडलं पाहिजे असं काहीही नाही आहे. शालेय शिक्षणापासून पण आपण रिसर्च चालू करू शकतो. फक्त त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या त्या वयामध्ये मुलांना कल्पनाच नसते की रिसर्च हे आहे काय? कदाचित पालकांनी सांगितलं, त्याच्यातनं काही बाहेर काढलं, तर कदाचित काही मुलांना त्या रिसर्च ह्या शब्दाचा किंवा ॲक्चुअली रिसर्च, अप्लाइड रिसर्च असो, एक्सपेरिमेंटल रिसर्च असो, त्याचा खरा अर्थ कळू शकतो. बरं. थँक सर. मनोज. मी मनोज देशपांडे, एकटेक कंपनीचा को-फाउंडर आहे. माझी कंपनी प्राथमिक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षण ह्यावर फोकस काम करतं. 7 वर्षापासून मला एक जाणवलं की रिसर्च माइंडसेट किंवा इन्क्वायरी बेस प्रश्न विचारण्याबद्दलचं धाडस असणे आणि जर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधणे, ही गोष्ट खूप मला गॅप जाणवते हे एका वेगवेगळ्या लोकांमध्ये, म्हणजे वेगळ्या सेटअपमध्ये. ज्यात आपण म्हणूया की प्रथम पिढी जी शिकते आहे वर्सेस ज्यांच्याकडे घरामध्ये आई वडील आजी आजोबा बऱ्यापैकी खूप जास्त अकॅडमिकली शिकलेले आहेत. ह्यात थोडासा एक फरक जाणवतो त्यांचा विचार करण्याच्या पद्धतीमध्ये. आणि हाच माझा कुतूहलाचा विषय आहे आणि आज डॉक्टर निलेश शुकेंसोबत गप्पा करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी यातनं बाहेर पडतील. कारण डॉक्टर निलेश शुकेंना मी मागच्या 30 वर्षांपासून ओळखतो आणि आम्ही सोबत कॉलेजला सोबत गेलेलो आहे. तर बॅकग्राऊंड माहीत असल्यामुळे तो एक जाणवलेला मला प्रॅक्टिकल जो विषय होता, त्याची उत्तरं सगळ्यांसाठीच आपल्याला मिळतील ह्या गप्पांमधनं असं मला वाटतं आज. अगदी नक्की. सुरुवात करूया सर. आपण जेव्हा आधी गप्पा मारत होतो, तुम्ही मेन्शन केलत की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आधी शिकलात आणि त्याच्यानंतर सैनिक शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं. तर ह्या दोन्ही अनुभवांबद्दल तुम्ही विद्यार्थी म्हणून आणि आता शिक्षक म्हणून आमच्याबरोबर काही अनुभव शेअर करू शकता? हां. माझं 1ली ते 5व्या वर्ग मी एक प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये केलं आणि त्यानंतर आई-वडिलांनी मला डायरेक्टली सैनिक स्कूल सातारामध्ये टाकलं. तर त्यावेळेस असं झालं की पहिले 5ही वर्ष, 1ली ते 5वी हे पूर्ण मराठीमध्ये शिक्षण झालं आणि कदाचित मला ए-बी-सी-डी एवढंच इंग्लिश यायचं ज्यावेळेस मी 6व्या वर्गामध्ये साताऱ्याला गेलो. आणि तिथे बाकी सगळे मुलं स्कूल आपल्या पब्लिक स्कूलमधून आलेले होते, इंग्लिश शिकलेले होते आणि आम्हाला ते फार जाणवायचं की आपण कुठेतरी मागं आहो. तर सुरुवातीच्या काळाला शिक्षण असं होतं की 9 वाजता शाळेला जायचं. एकाच रूममध्ये कदाचित 2 क्लासेस व्हायचे. इकडच्या मुलांना तिकडचं ऐकू यायचं. शिक्षक शिकवायचे. मध्येच काहीतरी आम्हाला काम सांगायचे. आम्ही ते काम करायचो. इवन पोस्ट ऑफिस शाळेत असायचं. मग आम्हाला ते पत्र पण कदाचित शिक्षक सांगायचे, "जाताना हे घरी जाताना हे पत्र नेऊन दे." तर कदाचित तो अनुभव पण चांगला होता. पण ज्यावेळेस मी सैनिकी शाळेमध्ये गेलो, तर तिथलं शिक्षण पद्धती कंप्लीटली वेगळं होतं. बोर्डिंग स्कूल होतं. सकाळी 5:30 ते संध्याकाळी 10 म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंतचा अनुभवच कंप्लीटली वेगळा होता. तर
शिक्षण जे मी 6वी पर्यंत केलं आणि 6वी ते 12वी पर्यंत जे शिक्षण केलं, ते खरंच अनुभव कम्प्लिटली वेगळा होता. कारण सैनिक शाळेचं मेन उद्देश पुण्यामधल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आम्हाला पाठवण्याचा मेन मुद्दा होता आणि ते 7 वर्ष त्यांनी आमच्याकडनं तेच ट्रेनिंग करून घेतलं होतं, की तुम्ही मुलं 12वी नंतर एन-डी-एला जायचं आणि एन-डी-एमधनं मग तुम्ही देशाचे जे आपले अंग आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिथे जाऊन तुम्ही ऑफिसर्स बनायचं. हा मेन मनसुबा होता आणि तसं ते मग त्यांनी आम्हाला 7 वर्ष ते शिकवलं होतं. तर शिक्षण पद्धती डेफिनेटली प्रायमरी स्कूल आणि नंतरचं जे माझे शालेय शिक्षण सैनिक स्कूलमध्ये झालं, ते खूपच वेगळं होतं. पण तुम्ही जर इंग्लिशच्या बाबतीत म्हणलात, अ, अ, बाकी विषयांच्या सुद्धा बाबतींमध्ये संकल्पनांची जी क्लॅरिटी होती, तर ती दोन्ही शाळांमध्ये म्हणजे शिक्षक कसे होते? शिक्षक वेगळे-वेगळे होते का? ते सुद्धा त्याबद्दल थोडं काही सांगता येईल? तसं बघितलं तर शिक्षक हे शिक्षकच असतात. त्यांचं मेन काम मुलांना घडवणं हे असतं. पण ज्यावेळेस मी सैनिक स्कूलमध्ये आलो, तर त्यावेळेसचे शिक्षक बघितले तर सकाळी 5:30 वाजल्यापासून माझ्यासोबत ते रात्री 10 वाजेपर्यंत असायचं. जरी मी पीटीला जरी गेलो किंवा एन-सी-सीला गेलो किंवा सकाळच्या पहिला सेशन माझं जर का 5:30 वाजताचं स्विमिंग असेल, त्यावेळेसही माझे शिक्षक सोबत असायचे. मी ज्यावेळेस दुपारी अभ्यास करायचो किंवा सायंकाळी ज्यावेळेस आमचं बिफोर डिनर एक प्रिपरेशन टाईम असायचा 2 तासाचा. त्यावेळेस हे शिक्षक आम्हाला सांगायचे, की "हे अभ्यास कर, हे करू नको." म्हणजे दे वर होल्डिंग अवर हँड एव्हरी टाईम. जे की कदाचित 1ली ते 5वी मध्ये नव्हतं. एक 9 ते 4 जी शाळा झाली, की आम्ही घरी जायचो आणि अभ्यास करायचो, नाही करायचं हे माहीत नव्हतं. पण इथे दिवसातनं 3 वेळा आम्हाला ते प्रिपरेशन टाईम असायचा आणि त्यावेळेस आम्हाला अभ्यास करून घेतला जायचा होता. एक साधं असं होतं, की कधी आई-वडिलांना पत्र लिहिलं नव्हतं आम्ही. पण तिथे असं एक कंपल्सरीली आमच्याकडनं एक पोस्ट कार्डवरनं दर शनिवारी आई-वडिलांना पत्र लिहिणं, ते बसून लिहून घ्यायचे. पोस्ट ऑफिसमध्ये टाकेपर्यंत ते लक्ष द्यायचे, की हा खरंच पत्र घरी लिहितो का? आणि त्यावेळेस कदाचित माझ्या आई-वडिलांचं मला इंग्लिशमध्ये नाव पण लिहिता येत नसावं. माझ्या डिस्ट्रिक्टचं नाव पण लिहिता येत नसावं. तर ते त्यांनी स्पेलिंग सहित शिकवलं. तर पहिले 6 ते 8 महिने शिक्षण थोडंसं कठीण झालं. पण ज्यावेळेस आमचे काही टीचर्स एवढे प्रॉमिनेंटली आम्हाला सांगायचे, की 6व्या वर्गामध्ये पहिल्या दिवशी तुला काहीच येत नाही इंग्लिश, नो वरीज. तुम्हाला जिओग्राफी असो, इंग्लिश असो की हिस्ट्री असो. शेक्सपियरची पुस्तकं त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा हातात घेऊन ते काही प्लेस वाचले, ऐकले आणि केलेत पण. पहिल्या दिवशी ज्यावेळेस माझ्या हातामध्ये टाइम्स ऑफ इंडिया ज्यावेळेस मिळाला, तिथेच गार झालो, की टाइम्स ऑफ इंडिया याच्यामध्ये तर पहिलं सेंटेन्सच मला हेडिंगच कळत नाही. पण पहिले 4-5 महिने ते जे आम्हाला सहानी अंटी म्हणून शिकवायचे. आम्ही सगळ्या शिक्षकांना, लेडी शिक्षकांना अंटी म्हणायचो त्यावेळेस. बिकॉज वी वर टू यंग. कदाचित 1984 मध्ये ॲडमिशन घेतली. 6व्या वर्गामध्ये आम्ही आमचे जे टीचर्स होते, त्यांना टीचर म्हणण्यापेक्षा आम्ही अंटीज म्हणायचो. दे वर लाइक पॅरेंट ऑफ अस फॉर अस. तर त्यांनी ज्यावेळेस टाइम्स ऑफ इंडिया हातात दिला, त्यावेळेस लक्षात आलं, की इंग्लिश काय असते, कसं बोलायला पाहिजे, कसं वाचायला पाहिजे आणि पहिले 6 महिन्यामध्ये आम्ही थोडंफार आमच्यात कॉन्फिडन्स आला, जो कदाचित कॉन्फिडन्स मला माझ्या 5व्या वर्गापर्यंत नव्हता. हं, हं, हं. अ, खरं तर तुम्ही म्हणलात तसं शिक्षक शिक्षकच असतात. पण वेळेची सुद्धा म्हणजे आता आधीच्या शाळेमध्ये वेळेचाही एक एलिमेंट आहे. त्यांना ती मर्यादा होती, की त्यांना 4 वाजता तुम्हाला घरी पाठवायचं होतं. त्याच्यामुळे पण त्यांना कदाचित एवढं हे करता आलं नसेल. आणि इंडिव्हिज्युअलाइज अटेन्शन म्हणू आपण ना, कारण जसं हे म्हटलंय, की हँड होल्डिंग करून ज्या गोष्टी डायरेक्ट करत होते ते. खूप छान उदाहरण दिलं पत्र लिहायचं. आत्ता आपण बघतो, की एक्सप्रेशन आहे ना पत्र लिहिताना किंवा काहीतरी लिहितोय आपण, ही प्रॅक्टिस राहिली नाही. ती न राहिल्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स कसा येऊ शकतो, जेव्हा तुम्ही खूप जवळच्या लोकांसमोर एक्सप्रेस करायला लागता आणि तिथेच आपण एक्सप्रेस करायला घाबरतो. म्हणजे हा एक खरं म्हणजे रिसर्चच आहे ती किंवा जो कॉन्फिडन्स म्हणतो ना इन्क्वायरी म्हणजे मी आई-वडिलांना पत्र लिहिलं आहे किंवा माझ्या भावा-बहिणींना किंवा मित्रांना, मैत्रिणींना लिहिलं आहे. तर मी एक पोस्टकार्ड म्हणजे हार्डली किती त्यावर एक 15 लाईन्स लिहू आपण, 20 लाईन. बरोबर. दर आठवड्याला लिहिणार असेल 15 दिवसामध्ये, पण किती प्रिसाइजली ती गोष्ट एक्सप्रेस करता येते. ती जी लँग्वेज तर यांच्यासाठी तर लँग्वेजचं ट्रान्झिशन पण होतं. मराठी व्हर्सेस इंग्लिश कारण त्यांना इंग्रजीमध्ये पण ते पत्र लिहायला लावायची. चुका होऊ द्या कारण समोरचा जो रिसीव्हर आहे, तो खूप आपलाच आहे. तिथे आपल्याला चुका होण्याची
चूक ही गोष्ट आपल्याला घाबरवणारी नाही आहे. तो आपला कॉन्फिडन्स डाऊन करणार नाही आहे, मॉरल डाऊन करणार नाही आहे. हा पार्ट ना तो त्या मला असं जाणवतं. इम्पॅक्ट मी पण एक असं उदाहरण घेतो माझ्या बाबतीमध्ये. मला आमच्या शाळेमध्ये मी डे बोर्डिंग शाळेत नव्हतो, रेग्युलर शाळेत होतो. म्हणजे ती 10 ते 5 वगैरे शाळा असणारी. आमच्या इथे मुद्दाम आम्हाला पत्र लिहायला माझे मराठीचे शिक्षक सांगायचे आणि हीच गोष्ट आम्हाला एक वाघमारे सर आठवतं मला त्यांचं नाव, की जे भूगोल शिकवायचे. भूगोल आणि इतिहास आणि ते खूप छान ॲक्टर होते. हो. ते नाटकांमध्ये वगैरे काम करायचे ते. तर काहीतरी रोज एक काहीतरी ॲक्ट करूनच ते शिकवायचे म्हणजे भूगोल असू दे की. आणि त्यांचं हे होतं की तुम्ही ना ही गोष्ट आजी-आजोबांना लिहून पाठवा पत्रामध्ये. जर आजी-आजोबा तुमच्या बाहेरगावचे असतील तर. नाहीतर तुम्ही मलाच स्वतःला पत्र लिहा, की "सर मला आजचा तुमचा हे विषय कसा वाटला?" तर तो एक एक्सप्रेशनमुळे कॉन्फिडन्स समरी किंवा त्यातनं आपण अब्स्ट्रॅक्शन जो पार्ट म्हणतो ना, की मला काय घ्यायचं आहे आणि काय सांगायचं एवढ्या कमीत कमी शब्दांमध्ये, हा एक असा डेव्हलप झालेला आहे आणि इंडिव्हिज्युअल अटेन्शन म्हणजे बोर्डिंग स्कूल असल्यामुळे आम्हालाही सांगायचे शाळेमध्ये पत्र लिहायला. आईला लिहिलंय, बाबांना लिहिलंय. आणि मला आठवतंय मला आत्ता मध्ये सापडली एक वही त्याच्यामध्ये मी लिहिलं होतं. आईला पत्र लिहिलं होतं, की आज सकाळपासून काय-काय झालं. कारण मी नव्हते आईबरोबर शाळेत आले तेव्हापासून. सो काय-काय झालं आणि आपण संध्याकाळी भेटूच. असं. तर तेव्हा मी सांगीनच तुला हे सगळं पुन्हा. पण हा खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे, की आर्टिक्युलेशन आपण आपली अभिव्यक्ती कशी आपल्या जवळच्या लोकांशी लोकांसमोर व्यक्त होऊ शकतो. आता संशोधनाकडे येऊयात. चुका करण्याचा जो मुद्दा मनोज सर तुम्ही म्हणलात, की अ, चुका केलेल्या चालतात आणि चुका करूनच आपण खरं तर पुढे जाऊ शकतो आणि चुकांनाच आपण घाबरायला लागलो तर आपल्याला प्रश्नच विचारायची भीती वाटेल मुळात. तर संशोधन क्षेत्रामध्ये सर आता तुम्ही मुलांना लीड करता त्याच्यामध्ये त्यांना गाईड करता. तर तुम्हाला त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये त्यांच्या संशोधनाकडे बघण्याकडच्या दृष्टिकोनामध्ये काही फरक जाणवतो का ओव्हर टाईम वेगळ्या-वेगळ्या जनरेशन्समधला झालेला? हां, थोडा फरक जाणवतो. कारण आपल्या टेक्निकल एज्युकेशनमध्ये जिथे मी काम करतोय, काही वर्ष आधी हे पी-एच-डी किंवा रिसर्च हे कंपल्शन केलं गेलं आणि कंपल्शन कशासाठी? तर त्यांना नेक्स्ट प्रमोशन मिळावं त्याच्यासाठी. तर त्यामुळे काय झालंय, की प्रत्येकजण पी-एच-डी किंवा रिसर्च करण्याच्या मागे लागलेला आहे. पण खरे जे रिसर्चर्स आहेत, आपल्या पुण्यामध्येही भरपूर असे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत. एन-सी-एल एक त्यातलं एक इन्स्टिट्यूट आहे. साधी त्यांनी शाई जी आपल्या इलेक्शनला लावतो आपण, त्याचं पेटंट त्यांच्याकडे आहे आणि ती शाई पूर्ण देशाभरामध्ये तीच शाई वापरल्या जाते. असे प्रत्येक रिसर्चर्सकडे कदाचित 100 पेटंट्स असावेत. ते खरे रिसर्चर्स आहेत. आम्ही जे अकॅडमिक्समध्ये टीचर्स आहोत, तेही रिसर्च करतात, पण ते कदाचित त्यांचे अकॅडमिक रिसर्च असं म्हटलं तरी चालेल. आता माझ्या कडे 8 विद्यार्थी पी-एच-डी करतात. तर ते ज्यावेळेस माझ्याकडे 2 वर्ष आधी आलेत, की "सर आम्हाला पी-एच-डी करायचं आहे." मग मला ते गाईड म्हणून अलोकेट केलं गेलं विद्यापीठाने आणि नंतर म्हटलं, "आता तुम्ही यू कम विथ अन प्रॉब्लेम स्टेटमेंट." मग बेसिकली सुरुवात तिथूनच होते. प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय? तर तुम्ही डोळे उघडे करून ज्यावेळेस वावरता जनरल पब्लिकमध्ये किंवा कुठेही, तर तुम्हाला ज्या गोष्टी भेडसावतात, की हे का होतं? जसं यांनी म्हटलं, मनोजनी म्हटलं, की प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न हे कदाचित शालेय शिक्षणामध्येही पडतात, पण त्याचं आपल्याकडे उत्तर राहत नाही. आता जे मुलं येतात, त्यांना ते मॅन्डेटरी असते, त्यांना त्यांचा पगार वाढवायचा असतो, वरची पोस्ट घ्यायची असते, असिस्टंट प्रोफेसरपासून कदाचित असोसिएट व्हायचं असते, असोसिएटपासून प्रोफेसर व्हायचं असते. त्यामुळे त्यांनी ते कंपल्शन केलं गेलं आहे. तर इन दॅट केस आत्ता थोडंसं त्याचं रिसर्च हा तसा काय म्हणतो अप्लाइड रिसर्च राहिलेला नाहीये. हा थोडासा अकॅडमिक रिसर्च असा मी शब्द वापरला तरी काही हरकत नाहीये. तर मुलं 3 वर्ष कुठल्यातरी एका सर प्रॉब्लेम अकॅडमिक रिसर्च म्हणजे तुम्ही नक्की काय म्हणताय एकदा सांगू शकता? अकॅडमिक रिसर्च मला असंच म्हणायचं आहे, की जे टीचर्स आहेत, मग ते स्कूल एज्युकेशनमध्ये असो किंवा मग इंजिनिअरिंगमध्ये असो किंवा मेडिकल फील्डमध्ये असो. इव्हन एम-बी-बी-एसलाही काही लोकांना प्रोफेसर व्हायचं असेल, तर त्यांना पी-एच-डी करणं अपेक्षित असते. जरी त्यांच्या नावासमोर डॉक्टर आहे, तरी कदाचित दुसरं डॉक्टर लावण्यासाठी त्यांना ते पी-एच-डी करायची असते. अदरवाईज त्यांच्यासाठी रोजच प्रत्येक पेशंट हा रिसर्चच आहे. प्रत्येक पेशंटचं एक जे डायग्नोसिस आहे, हे रिसर्चच आहे. पण इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये
जे अकॅडमिक्समध्ये आहेत, म्हणजे जे इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत किंवा युनिव्हर्सिटीला शिकवतात, त्यांनी जे रिसर्च करतात, तो कधी-कधी तो रिसर्च फक्त त्या थिसिसमध्येच राहतो, तो कधी वापरला जात नाही. मला कदाचित त्या अनुषंगाने त्याला अकॅडमिक रिसर्च असं मला म्हणायचं आहे. जे रिसर्च ॲक्चुअली होतात आणि ते कॉमन मॅनला वापरल्या जातात. त्याचं काहीतरी प्रॉडक्ट तयार होतं, त्याचं काहीतरी पेटंट तयार होते, कॉपीराइट्स तयार होतात. मग त्याला आपण खरंच रिसर्च झालाय आणि त्याचं आपल्यासारख्या व्यक्तींवर त्याचा फायदा होत असेल, तर ते खरं अप्लाइड रिसर्च आहे आणि ते मग रिसर्च इन्स्टिट्यूट्समध्ये खूप केल्या जाते. मे बी IITsमध्ये बघा. प्रत्येक प्रोफेसर्सकडे एवढे प्रोजेक्ट्स असतात, कदाचित गव्हर्नमेंटची असो किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनचं असो, ते त्यांचे 6-7 मुलं घेऊन त्या प्रोजेक्टवर काम करतात आणि दे कम अप विथ लॉट ऑफ रिसर्च आणि ते रिसर्च आउटकम कुठेतरी कॉमन मॅनला त्याचा फायदा होतो. आपण असं म्हणू शकतो का, की आपण ह्युमन सेंट्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो, म्हणजे जे मला प्रॉब्लेम दिसतात ह्युमन सेंट्रिक, म्हणजे बी इट फॉर बेटर लिव्हिंगसाठी म्हणूया आपण, किंवा एक सोसायटली ॲज अ कम्युनिटी म्हणून आपलं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आपण बदलतोय आणि ह्याला अप्लाइड होणार, म्हणजे लोकं काहीतरी वापरणार आहे, ती काहीतरी आपण शोधलेला सोल्युशन. समजा सोल्युशन शोधायसाठी मला प्रॉब्लेम शोधावा लागेल आणि त्याने ॲप्ट सोल्युशन असायला हवं, जे खरोखर सोल्युशन म्हणून काम करेल, ह्युमन सेंट्रिक. माझं लिव्हिंग स्टँडर्ड बदललं आहे, म्हणजे मी आज एक मोटर बनवली आहे किंवा मला आज चहा बनवतो आहे. मी 15 वेळा चहा पितो. पण मला चहा करताना प्रत्येक वेळी जायचं, गॅस पेटवायचा, चहा करायचा. त्याऐवजी मला एक अशी छोटी मशीन मिळाली, की अरे एक बटन प्रेस केलं, की मला माझा 30 ml चहा मिळतो. एकच घोट हवा आहे, 2च घोट हवे आहे, पण मला माझ्या हवा त्या चवीचा मिळतो आहे. एवढं जरी आलं, तरी मग माझ्यासाठी ते एक ह्युमन सेंट्रिक, म्हणजे माझं लिव्हिंग कम्फर्ट येतो मला. किंवा आपण भारताच्या स्पेसिफिक जरी बोलायला गेलं, तर आपल्या इथे तर म्हणतोच ना, की भारतामध्ये खूप पॉप्युलेशन आहे आपली, म्हणजे 1.2 बिलियन आणि म्हणजे 140 कोटी. त्यामध्ये बरेच आहेत, म्हणजे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, हेल्थ केअर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा रेग्युलर सॅनिटेशनपासून इंजिनिअरिंग. ह्यातला कुठलाही छोटा प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह झाला, तरी तो ह्युमन सेंट्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि त्यामध्ये सगळ्याच टाईपची रिसर्च त्याला कामात येऊ शकते. काहीतरी बेसिस मिळतो त्यावर बिल्ड करण्यासाठी. अगदी. पण मग सर म्हणले तसं की प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायलाच मुलांना प्रॉब्लेम आहे. तर आता तुम्ही म्हणताय की खरं तर आहेत ना केवढे तरी प्रॉब्लेम्स आहेत, कितीतरी गोष्टी आहेत ज्या सॉल्व्ह करू शकतो आपण. मग ते मुलांना का सापडत नाहीत? हां, त्याच्यासाठी त्यांना कदाचित मी तसं जसं म्हटलं, की तुम्हाला डोळे उघडे ठेवायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही बाहेर फिरता, जाता किंवा लोकांना भेटता. एक साधं एक्झाम्पल म्हणजे एसी, एअर कंडिशन. आता आपल्याला माहिती आहे, की प्रत्येक आपण ऑफिसमध्ये घरी एसी लावतो. पण माझा असा प्रश्न आहे, मला एक फॅन्टसी होती मनोज, की मी ज्यावेळेस नागपूरला जातो, तिथं खूप गरमी असते. तुलाही माहिती आहे, आपण शिकताना काय हे असायचं तर. तर मी ती हॉटनेस आहे ते कुठेतरी स्टोअर करू शकतो का? आणि पुण्याला ज्यावेळेस येतो मी किंवा एखाद्या महाबळेश्वरला जातो, तिथं गेल्यानंतर मला ती वापरता आली पाहिजे. कदाचित मी काश्मीरला गेलो आणि तिथलं जर का मी ते कोल्डनेस एखाद्या फर्नेसमध्ये स्टोअर करू शकतो का? आणि ते इथं येऊन मी ते पोर करू शकतो का? हे साधं एक्झाम्पल आहे. मे बी डाउन द लाईन 20 इयर्स हे कुठेतरी रिसर्च झाला असणार आहे. आपल्याला तसं वाटतं की हे आत्ता फॅन्टसी वाटतो. पण ज्यावेळेस राईट ब्रदर्सनी विमानं तयार केले, तर सगळेजण त्यांच्याकडे हसत होते, की बाबा काहीतरी असं हवेत उडतं. हे त्यांच्यासाठी बाकी लोकांसाठी ते कदाचित फॅन्टसीच होती. पण ते झालं आणि आता आय थिंक इट इज ऑन द टॉप. साधे 2 मोबाईल बाजूला ठेवून इकडचा डाटा इकडे ट्रान्सफर करायचा, हे आपल्याला आधी नव्हतंच तसं काही. पण आत्ता ह्या ह्याच्यातनं ह्या ह्याच्यात काहीतरी ट्रान्सफर करायचं. ब्लूटूथ असो, USB असो, असे एवढे नवीन टेक्नॉलॉजी झाले नेटवर्किंगमध्ये किंवा मोबाईल कम्प्युटिंगमध्ये. तर हा कंप्लीटली अप्लाइड रिसर्च आहे आणि त्याचा खरंच आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा फरक पडतो. त्याला आपण वापरतो. पण सर हा प्रश्न विचारणं पण गरजेचं आहे ना, म्हणजे ज्यांनी हा रिसर्च केला, त्यांनी असं इमॅजिन करायला हवं. पहिले त्यांनी इमॅजिन केलं असेल ना, की मला 2 फोन साइडला ठेवून कुठलीही कॉर्ड न वापरता डेटा ट्रान्सफर करता आला तर किती छान होईल. तसं तुमचं जे तुम्ही म्हणलात, की गरम आणि थंड इकडे-तिकडे नेण्यासाठी. तर हे जे इमॅजिनेशन आहे, तेच मुळात त्यांनी केलं नसतं, तर त्यांनी त्याचं उत्तरही शोधलं नसतं. तर कुठलाही रिसर्च करण्यासाठी पहिली पायरी आहे, की तुम्ही यू थिंक ऑफ समथिंग न्यू. नाहीतर होणारच नाही तो रिसर्च. पण वाचन जसं फॅन्टसी म्हटलं ना, म्हणजे
मला एक गोष्ट का आवडते म्हणजे फिक्शन मी बरंच वाचतो आणि साय-फाय म्हणू आपण. हां, त्यात आपण सगळं फॅन्टसीच विचार करतो. म्हणजे ठीक आहे, नाही होत आत्ता, पण इमॅजिनेशन तर आहे. ते मला आपल्याला शाळेत पण असतंच. म्हणजे जेव्हा आपण वाचन करायचो, तेव्हा पण वाटायचं, "अरे, असं काहीतरी होऊ शकतं." किंवा आता एअर कंडिशनिंगचं एक्झाम्पल दिलं. आता बघतो ना आपण ईव्हीज काय आहे, चार्जेबल बॅटरीज आपण एनर्जी घेऊन चाललोय ना आपल्यासोबत. म्हणजे मी कॅरी करू शकतो एनर्जी, ॲटलीस्ट एनर्जी कॅरी करू शकतो. हा जर का पार्ट आपल्या शाळेचं जे आता शाळेत असताना पुस्तकं, पाठ्यपुस्तकांमध्ये खूप सगळ्या गोष्टी असतात. पण ते पाठ्यपुस्तकं मी जेव्हा आता मागे जाऊन बघायला लागलो, एक शाळा म्हणजे 8वी-9वी नंतर आपण एक रेफरन्सेस नावाचा एक सेक्शन असायचा खाली. 3-4 पुस्तकांची नावं असायची, कुठून रेफरन्स आहे. पण मला कधीच आठवत नाही की शाळा संपेपर्यंत इव्हन इंजिनिअरिंग संपेपर्यंत रेफरन्सेसमधल्या कुठल्यातरी भागाला जाऊन आपण बघितलं की हा रेफरन्स इथला का आलेला आहे. कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे इनफॅक्ट एकदा मी आणि डॉक्टर निलेश आम्ही गप्पा करतो त्याच्या ऑफिसमध्ये. सायटेशन्सवर काहीतरी टॉपिक निघालेला, की ह्यांनी लिहिलेला पेपर इतक्या वेळा सायटेशनसाठी वापरला गेला. कारण त्यांना तो ॲनालिसिस येतं. त्यांनी 15 वर्षापूर्वी तो लिहिलेला असेल आणि आत्ता 10-12 वर्षानंतर त्याचा रेफरन्स घेऊन पुढे लोकं त्यावर काम करतात आहे. म्हणजे ते इमॅजिनेशन होतं ना त्यावेळचं इमॅजिनेशन त्यातवर पण रिसर्च केला असेल तर ते खरं इमॅजिनेशन नाहीये. पण हे आपण म्हणू शकतो, की तुम्ही मग जो रिसर्च तेव्हा केला होता, तो आत्ता अप्लाइड रिसर्च म्हणून बनवू शकतो. चालू हे झालाय. हां. बनते. तर तो शालेय शिक्षणामध्ये पण येईल. जसं एक्झाम्पल तू दिलं मगाशी, की टीचर्स म्हणाले, की ते तर ग्रॅज्युएशनला करावं लागतं. पण जर आपण प्रश्न म्हणजे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा पूर्वीसुद्धा त्यात एक छान वाक्य लिहिलेलं आहे, रॅशनल थिंकिंग. रॅशनल थिंकिंग हा जो पार्ट आहे, हा जर आपण सुरुवातीपासून बोलत गेलो, म्हणजे हे होतंय. मी म्हणतोय म्हणून नाही होत आहे. मी इथे लिहिलंय म्हणून होत नाहीये. ह्याचं मला एकतर प्रूफ हवंय, त्याच्या आजूबाजूचा डेटा हवाय. जोपर्यंत ते इनकरेक्ट प्रूव्ह होणार नाही किंवा रॉंग प्रूव्ह होणार नाही, तोपर्यंत मी त्याला फक्त अझ्युम करतो, ओके, तुमचा एक्सपिरियन्स होता, तुमचं ते एक्सप्रेशन होतं. माझं एक्सप्रेशन वेगळं आहे. मला वाटतं की होऊ शकतं. डेटा ट्रान्सफर होतो मोबाईलचा किंवा माझी एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. शिवाय पाणी आहे. माझ्याकडे खूप आता पूर येतात आहे, एक्सेस रेनफॉल झालेलं आहे. पण ते पाणी मी स्टोअर नाही करू शकत आहे. परत 10 महिन्यानंतर आपण तिथेच असू, दुष्काळातच जाणार. शेवटी मग ह्युमन सेंट्रिक प्रॉब्लेमवर आपण विचार करू शकतो का? टेक्नॉलॉजी, नॉन टेक्नॉलॉजी, इव्हन ह्युमन सायन्सला आपण बघतो. म्हणजे बिहेवियर आहे. आपलं बिहेवियर रोज बदलतं. कारण आपल्या आजूबाजूच्या एक्सटर्नॅलिटीज बदलतात आहे. पूर्वीचं यांचं आता शाळेचं यांनी जसं एक्झाम्पल सांगितलं, की यांच्या शाळेमध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक अटेन्शन खूप जास्त होता. ते करून घेत होते शिक्षक. आता शिक्षकांना तेवढा वेळच नाहीये. कदाचित शहरात दुसरे कामं आहे जास्त. दुसरी कामं आहेत. 1.5 तास जर मला माझ्या घरापासून शाळेपर्यंत पोहोचायला लागत असतील, तर मी वेगळं काय करू नंतर? म्हणजे मुलांसोबत मी जर जाऊन मला हॅपी राहायचं आहे, त्यांच्याबद्दल परत कुतूहल निर्माण करायचं आहे. तर ते कुतूहल निर्माण तरी कसं करू मी? बरोबर आहे. हा एक म्हणजे अनसॉल्व्ड प्रॉब्लेम राहणार ना, म्हणजे माझ्यासाठी इंटरॅक्शन्स काय आहे मुलांसाठीचं? वर्गातलं इंटरॅक्शन काय आहे? इंटरॅक्शन जर वाढलं, तर मी कदाचित एखादी गोष्ट ट्रिगर करू शकतो, की ह्याच्याबद्दल आपण विचार पण करूया. म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनच जर व्हायला म्हणजे मला ॲक्चुअली असंही म्हणायला आवडेल, की तुम्ही म्हणलात तसं शिक्षकांना वेळ नाहीये कदाचित हे सगळं कुतूहल निर्माण. पण शिक्षकांचं मुळात काम हेच आहे, की मुलांच्या मनात कुतूहल निर्माण करणं. म्हणजे शिक्षकांचं खरं तर काम आहे मुलांना शिकण्यासाठी प्रवृत्त प्रवृत्त करणं. तुम्ही तुमचं शिका. मग तुम्ही काहीही शिकू शकता. माझं शिक्षक म्हणून काम असं नाहीये, की मी तुम्हाला फोटोसिंथेसिस शिकवावं किंवा मी तुम्हाला अ, काय पाण्याचा बॉइलिंग पॉइंट काय आहे किंवा भूगोल शिकवावा. माझं काम आहे तुमच्यामध्ये उत्सुकता निर्माण करणं. पण ही उत्सुकता निर्माण करताना मला का? हा प्रश्न त्यांना विचारायला शिकवलं पाहिजे. इनफॅक्ट आमचा एक अनुभव असा होता, की आम्ही काही शिक्षकांशी बोलत होतो आणि त्यांना आम्ही म्हणलं, की कुठल्या वयामध्ये मुलांना इन्क्वायरी किंवा प्रश्न विचारायला शिकावं किंवा रिसर्च बेस्ड आपण आता मोठे झाल्यानंतर त्याला रिसर्च ओरिएंटेड थिंकिंग वगैरे म्हणतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं, की लहान मुलांना याची काही गरज नसते. ते ग्रॅज्युएशनला जातील तेव्हा करतील ना या सगळ्याचा विचार.
तर तेव्हा असा विचार सुरू झाला, की अरे, पण तुम्ही जर ग्रॅज्युएशनला जाऊन मुलांकडनं असं अपेक्षा आहे तुमची, की त्यांनी प्रश्न विचारावे, प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधावी, पण त्याची त्यांना सवयच नाहीये. त्यांनी कधी का? हे असं का? हे असं का होतं? हे कसं चालतं एखादं मशीन? हे प्रश्नच विचारले नसतील, तर पुढे जाऊन ते हे सगळं कसं काय करतील? तर शाळेच्या लेव्हलवर लहान मुलांकडनं काय अपेक्षा आपण करावी? संशोधन ओरिएंटेड विचार, मानसिकता डेव्हलप होण्यासाठी आणि शिक्षकांकडनं काय करावी? असा माझा तुम्हाला पुढचा प्रश्न असेल. ॲक्चुअली एक शिक्षक ज्यावेळेस 30 किंवा 40 मुलांना शिकवतो, तो सर्व 40 मुलांना सेमच शिकवतो. एक 10 मुलांना वेगळं, यांना वेगळं असं होत नाही. तर त्यांना शिकवताना तुम्ही जे म्हटलं क्युरिओसिटी, ते मुलांकडनं काढून घेण्याचं काम कदाचित शिक्षकाकडे मोठं आहे. त्याचा जो आजचा शिकवण्याचा जो टॉपिक आहे, तो शिकवण्यापेक्षाही त्या मुलांकडनं प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे किंवा त्या मुलांकडनं प्रश्न विचारण्याची त्याला कदाचित अशी चालना द्यायला पाहिजे, की त्यांनी स्वतःहून प्रश्न विचारावे. त्याला उत्तर मिळेल, नाही मिळेल ही भाग वेगळा. पण त्यांच्याकडनं प्रश्नच निर्माण झाले नाही, तर तो कदाचित आपल्या ब्रेनमधला आपण अर्धा पार्टही वापरला जात नाही, असं म्हणू शकतो. तर मुलांकडनंही ती एक स्टेप समोर जायला पाहिजे, की आपल्याला फक्त तेवढा पार्टच शिकायचा नाही सिलेबसमधला. त्या व्यतिरिक्तही जीवनामध्ये किंवा शिक्षणामध्ये भरपूर काही आहे. तो मेजर काम म्हणजे हे क्युरिओसिटी निर्माण करणं, की हे असं का? किंवा हे असं केलं तर काय फरक पडेल? किंवा असं केलं नाही तर काय होईल? ह्या गोष्टी कदाचित शिक्षकांनी जाणीवपूर्वक कदाचित शिकवण्याची तयारी ठेवली पाहिजे. आता होतं का सर असं तुमच्याकडे? कारण कदाचित ग्रॅज्युएशन करताना किंवा नंतरचे विद्यार्थी येतात. मग तुम्हाला लक्षात येत असेल, की त्यांचं शालेय शिक्षणात हे सगळं झालं आहे का नाही झालंय? अ, काही प्रमाणात झालं असते, काही प्रमाणात नसतं झालं असं म्हटलं तरी काही चूक वावगं ठरणार नाही. काही ठिकाणी झालेलं असते, काही ठिकाणी बिलकुल नाविन्यपूर्णच मुलं, एकदम फ्रेश मुलं ग्रॅज्युएशनला, इंजिनिअरिंगला येतात. 12वी केलेलं असते. 12वी पर्यंतचं शिक्षण हे कंप्लीटली वेगळं आहे आणि प्रोफेशनल एज्युकेशन ज्यावेळेस मी म्हणतो, मग ते मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग असो किंवा आर्टमधलं कुठलंही असो, कम्युनिकेशन असो, हे शिक्षण थोडंसं वेगळं असते. आणि ते मुलांना लगेच पहिल्या 6 ते 8 महिन्यामध्ये जाणवतो. प्रश्नपत्रिकामधले उत्तरं लिहायचे कसे, शालेय शिक्षणामध्ये कसं लिहायचो आणि कदाचित इंजिनिअरिंगमध्ये ते कसं असतंय, ते एकदम फरक पडतो. तुला आठवत असेल आपण इंजिनिअरिंगमध्ये असताना आपल्याला सुरुवातीच्या काळाला सिनियर मुलं विचारायचे, इंटिग्रेशन किंवा डिफरन्शिएशन येते का? आणि आपल्या नागपूरमध्ये आलूबोंडा हा एक वेगळा पदार्थ आहे. तर ते सांगायचं की आलूबोंडा याचं डिफरन्शिएशन करून दाखवा. तर आपल्याला ते लगेच लक्षात यायचं नाही. कारण आपण एक्स मल्टिप्लाइड बाय वायचं याचं डिफरन्शिएशन वगैरे केलेलं आहोत, इंटिग्रेशन केलेलं आहे. पण अणुबोंडा, डी-बोंडा हे करून त्याला कॉन्स्टंट वगैरे लावायचं हे कधी त्यावेळेस लक्षातच यायचं नाही. कारण इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये कॉन्स्टंट टाकणं किती इम्पोर्टंट आहे आणि 12वी पर्यंतचं ते वेगळं हे असायचं. तर कदाचित पूर्ण उत्तर लिहिल्यानंतर शिक्षक 0 मार्क द्यायचा. का? तर तू कॉन्स्टंट लिहिला नाहीस. तर हे तिथनं त्याचं मग ॲक्चुअली क्युरिओसिटी चालू होती, की मला इथे पनिशमेंट मिळाली. मला 12 पैकी 0 मार्क मिळाले. मला हे पुढच्या वेळेस लक्षात ठेवायला पाहिजे. तर तेच एज्युकेशन प्रायर 12वी पर्यंतचं आणि इंजिनिअरिंग किंवा प्रोफेशनल एज्युकेशन थोडंसं इथे फरक पडतो. फरक पडतो. बरोबर. असंही मला वाटतं, की आपण मुलांना शाळेमध्ये असताना पुस्तकात दिलेल्या ज्या गोष्टी असतात, त्या फॅक्ट म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा, असं सांगतो. म्हणजे अ, पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो? तर पुस्तकात लिहिलेलं आहे, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण आपल्याला पृथ्वीवर बसून दिसताना दिसतं, की सूर्य सूर्यफूल. फिरतोय. तर का विश्वास ठेवावा म्हणजे ह्या वाक्यावर मुलांनी? कारण पुस्तकात लिहिलंय. तर आपण त्यांना उत्तरं सुद्धा आपणच देणार, की मग तुम्ही विश्वास ठेवणार नसाल तर हे प्रयोग तुम्ही करून पहा. आपण उत्तरं देतोय, मुलांनी प्रश्न विचारलेला नाहीये. आपण त्यांना आधीच एकतर कशावर विश्वास ठेवा सांगतोय आणि तुम्ही नाही ठेवला तर हे प्रयोग करून बघा, असंही सांगतोय. तर तिथे का? हा प्रश्न विचारायला मुभाच नाहीये त्या मुलाला. ॲक्चुअली आपण ज्यावेळेस आपलं जे आई-वडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे किंवा कुठलंही काही असेल, की घर सायंकाळी झाडायला नाही पाहिजे. मग आपण म्हणतो, की असं कुठं लिहिलंय? हा हा जो शब्द आहे ना, हा सगळी जीवनभर आपल्याला असं बेडचं असं कुठे असं कुठं लिहिलंय?
हे यांनी असं करायला नाही पाहिजे, असं कुठं लिहिलंय? मग ते मुलांमध्ये कदाचित त्या लेव्हलपासून चालू होतं आणि म्हणून ते कदाचित प्रत्येक वेळेस पुस्तकात लिहिलंय म्हणून खरं आहे असं ते मे बी ग्राह्य धरत असावं. आजकाल तर असं आहे की सगळ्याच गोष्टी इंटरनेटवर आहे आणि लहान मुलांना पण काही गोष्टी माहीत नसतात, जे लगेच ते सर्च करतात, Google करतात आणि दे कम ऑन सम कन्क्लुजन. पण तसं कदाचित त्यांनी करावं नाही पाहिजे. प्रत्येकच गोष्ट जी इंटरनेटवर आहे किंवा YouTubeवर आहे ते खरीच आहे असं काही 100% सत्य नसतं. ओपिनियन असू शकते. ते कदाचित खरं असू शकते किंवा पार्शियली खरं असू शकते. तर आपलं ते तिथनं चालू झालेलं आहे, की हे याच्यात लिहिलंय का? कुठे लिहिलंय? हा प्रश्न पडला आणि मग कदाचित मुलांना ते असं वाटते. खूपदा असं होतं, की माझी मुलगी लहान असताना तिला म्हणलं, "उद्या आपल्याला सुट्टी आहे." "नाही, नाही, उद्या सुट्टी नाही आहे. उद्या तर आमचं कॉलेज चालू आहे, शाळा चालू आहे." तर कदाचित आई-वडिलांचं न ऐकता कधी-कधी शिक्षकांचं मुलं जास्त ऐकतात. मग उद्याचं आपल्याला माहीत आहे रविवार आहे, पण ते म्हणतात, "नाही, उद्या सोमवार आहे तर सोमवार आहे." म्हणजे कधी-कधी लहान मुलांवर शिक्षकांचा एवढा प्रभाव असतो, जे मला शालेय शिक्षणामध्ये मिळालं होतं, की सैनिक स्कूलमध्ये मिळालं. शिक्षकांचा खूप प्रभाव होता, की त्यांनी जे सांगायचं, की शॉर्टकट घ्यायचा नाही. जीवनामध्ये नंतर मी कधीही शॉर्टकट घेतला नाही. डायरेक्टली त्या ग्राउंडवर जायचंय, तर इकडनंही जाऊ शकतो. पण तो शॉर्टकट जीवनामध्ये मी कधीही घेतला नाही, की सकाळी उठायचं का? जे 6व्या वर्गामध्ये जे शिकवलं होतं, कदाचित मी 40 वर्षानंतर अजूनही 4-4:30 वाजता का उठतो? कारण ते माझ्या शालेय शिक्षणामध्ये त्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये मला ते बिंबवलं होतं माझ्या डोक्यावर, की सकाळी उठण्याचे फायदे का? संध्याकाळी 10च वाजता का झोपायला पाहिजे? आमच्या इथे म्हणजे पत्र लिहिताना कधी मिस आउट झालं ना, तर आम्ही अंगावर ब्लँकेट घ्यायचो आणि नंतर ब्लँकेटच्या आतमध्ये पत्र लिहायचो टॉर्च घेऊन. का? तर सीनियर मुलं रागावतील आणि उद्या सकाळी कदाचित आपल्याला फ्रंट रोल करावं लागेल किंवा 5 किलोमीटरच्या जागी 10 किलोमीटर पळावं लागेल. ते अव्हॉइड करायसाठी आम्ही पत्र ते लिहून टाकायचं. कारण पत्र नाही लिहिलं तर टीचर रागवायचे. झोपला नाही. झोपलं नाही तर सीनियर मुलं रागवायचे, प्रिफेक्ट किंवा जे आमचे हाऊस कॅप्टन असायचे ते रागवायचे. तर काही गोष्टी त्या वयामध्ये ज्या व्हायला पाहिजे, त्या वयामध्ये व्हायलाच पाहिजे. सवयी जे म्हणतो आपण, मुलांना जे सवयी लावून द्यायच्या, प्रश्न विचारण्याच्या सवयी किंवा उभं कसं राहायचं. आत्ताही इंजिनिअरिंग कॉलेजचे मुलं ज्यावेळेस दीड पायावर उभं राहतात, म्हणजे एक पाय फोल्ड करून उभं राहतात किंवा कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहतात. ते मला कदाचित प्रकारच्याने जाणवते, त्याला मी थांबतो. असं का उभं राहतोस तू? की गाढवासारखं उभं राहायला तो कुणी शिकवलं तुला? तर मग तो लगेच कळते त्याला, की वी शुड स्टँड ऑन बोथ द फीट्स. हे त्यांना तिथे जर का सांगितलं नाही, तर तो कदाचित तसंच समोरपर्यंत गळत राहील. तुम्ही वर ब्लेझर घातलं आणि खाली चप्पल घातली, हे साधी गोष्ट आहे. तर हे आम्हाला त्या शालेय शिक्षणामध्ये सैनिक स्कूलमध्ये शिकवलं गेलं होतं आणि कदाचित कुठली गोष्ट कुठं फेकायची नाही, कुठं थुंकायचं नाही. कारण एकदा ती चुकी आम्ही केली, तर आम्हाला काय पनिशमेंट मिळायचं, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही 24 जण ज्यावेळेस एका टेबलवर जेवायला बसायचो, तर 24 जणांमधले एका जरी प्लेटमध्ये एक अन्न राहिलं असेल, अर्धी चपाती जरी राहिली असेल, तर पूर्ण 24 जणांना पनिशमेंट मिळायची. जरी ते माहीत होतं, की पहिल्या विद्यार्थ्याने ती चपाती ठेवली आहे. पण ते 24 जणांमध्ये सगळ्यांना पनिशमेंट मिळायची. मग ते बॉक्सिंग रिंगवर येऊन 6 किलोमीटर पळून पुन्हा तिथे उभं राहायचं. मग विचारायचं, "हू केप्ट दॅट चपाती?" कुणीही सांगायचं नाही. बिकॉज दॅट वॉज अ स्पिरिट. आम्ही एका क्लासचे असायचो. मग हे अव्हॉइड करायसाठी एक वेगळा त्यांनी एक हे केलं होतं, की माझ्याकडे जर का अर्धी चपाती असेल, तर मी हा बाजूच्या मुलाला सांगायचो, "एनीबडी वॉन्ट्स चपाती?" तर मग तो मेसेज असा जायचा आणि यांना जर का चपाती हवी असेल, तर तो म्हणायचा, "येस." मग ती चपाती तिथे पास व्हायचं. यांना जर का एखादी गोष्ट हवी आहे, तर तो तसा मेसेज पास व्हायचा, की मला कदाचित काहीतरी पाहिजे, बटर पाहिजे किंवा हे पाहिजे. तर तो तसा पास व्हायचा आणि ज्याच्याकडे ते एक्सेस असायचं, तो तिथे वापस द्यायचा. कारण आपल्याला 7 वर्ष मी तेच शिकलो, की जर का मी अन्न ठेवलं, तर मला काय पनिशमेंट मिळायची. आता पळणं स्वाभाविक होतं, पण ज्यावेळेस क्रॉलिंग करायला लावायचं, मग हे फुटायचे. त्यावेळेस लक्ष द्यायचं, की हो, आपल्याला कधीच अन्न वाया जाऊ द्यायचं नाहीये. आणि हेच कदाचित मी माझ्या मुलीला पण शिकवण्याचा प्रयत्न करतो, पण तिला भाजी नाही आवडली, तर ती तशीच ठेवून देते. ती कदाचित वाया जाते किंवा मग आई-वडीलपैकी कोणीतरी एक जण खातो ते. असं ते कदाचित म्हणण्याचा मुद्दा म्हणजे, की एखादी गोष्ट ज्या वयात शिकवायला पाहिजे,
त्या वयात ते शिकायलाच पाहिजे मुलांनी. मग ते शिक्षकांनी असो किंवा आईवडिलांनी असो किंवा मोठ्या भावा-बहिणींनी असो. काही गोष्टी सवयी ह्या लहान वयीच लागतात. त्या पुन्हा तुम्ही एकदा 12वी किंवा इंजिनिअरिंगला आल्यानंतर त्याला म्हणू शकत नाही, की तू 5 वाजता उठ. नाही होऊ शकत. म्हणजे प्रश्न विचारणे, नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करण्याची जी सवय आहे ती लहानपणी लहानपणी लागायला हवी. लाईक इंजिनिअरिंगला लाईक आर्किटेक्चरमध्ये एक झॅकमन फ्रेमवर्क होतं. 5Ws आणि 1H. हे जर आपण प्रत्येक वेळी जर वापरायला सुरुवात केली, सांगता येईल याच्याबद्दल? व्हॉट, व्हाय, वेअर आणि होम, वेन. वेन. म्हणजे माझे 5W झाले आणि एच. तर समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीला जर आपण तसा प्रश्न करायला सुरुवात केली, की अच्छा पुस्तकात आहे म्हणजे करेक्ट आहे असं म्हणालो ना आपण. हे काय पुस्तकात लिहिलं आहे का? हे कुठे लिहून ठेवलं आहे? नंतर पुढे जाऊन आपण म्हणतो ना थोडं ॲडल्ट झाला. मला घटनेने सांगितलं आहे. हे काय घटनेत लिहिलं आहे का? म्हणजे हे असं करू नको, हे घटनेत लिहिलं आहे का? पण ते ॲक्च्युली घटनेत लिहिलेलं आहे. म्हणजे म्हणजे आपली घटना एवढी रिच आहे असं का म्हणतोय आपण? म्हणजे जे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, त्याचा जो गाभा आहे पूर्ण, तो घटनेपासून सुरू होतो. आणि त्यात त्यांनी म्हटलंय की कल्चर आणि फिलॉसॉफी हे दोन्ही एकत्र करून ग्लोबली कॉम्पिटंट म्हणजे टेक्नॉलॉजिकली कॉम्पिटंट प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला मूळ आपल्या घटनेत दिसतं, की इथे थुंकू नको असं कोणाला म्हटलं तो म्हणेल तुम्हाला, हे काय मला अधिकार दिला मी काही पण करेल. पण तुझा रस्ता आहे का? तुझा रस्ता आहे का? हे काय घटनेत लिहिलंय का? हो, हे घटनेत लिहिलेलं आहे ॲक्च्युली. म्हणजे घटनेत काय लिहिलंय तुला नाही कळलंय कदाचित. घटनेत लिहिलंय की मला इतरांच्या आरोग्याबद्दल पण जागरूक राहायचं आहे. ती माझी जबाबदारी आहे. मला काही हक्क दिले तर माझे काही कर्तव्य पण आहे. डाव्या बाजूनी का? मग सगळे जर डाव्या बाजूनी चाललेत, तर तुम्हाला जे आपण केओटिक सिच्युएशन बघतो ती नाही होणार ना. तर हा जो प्रश्न विचारायचा जो मुद्दा होता, तो शाळेपासूनच होतो तयार. म्हणजे म्हणजे कोलॅबरेशनचं जे एक्झाम्पल दिलं, सगळे 24 मुलं एकत्र बसून कोलॅबरेट करत होते. मग प्रश्न पण विचारतात. कारण सगळ्यांनी जर प्रश्न विचारायला लागले, तर दुसरा तो कोलॅबरेट करून त्याचा ॲन्सर पण शोधू शकतो. किंवा कमीत कमी आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे, हे तर आपल्याला ट्रिगर होईल. शाळेत होईलच ते नक्कीच. जो आपण मुद्दा होता, की जी लोकं पहिल्या पिढीतली लोकं शिकतात किंवा दुसऱ्या पिढीमध्ये शिकायला येतात. पहिल्या पिढीमध्ये प्रश्न विचारण्याबद्दल जास्त भर नसायचा. म्हणजे मला असं वाटतं मी पर्सनल एक्झाम्पलमधून सुरुवातीला प्रश्न विचारणे म्हणजे आपण काहीतरी चुकू शकतो. ती भीती असायची सारखी. शिक्षकांनी कॉन्फिडन्स दिला, की मी सांगतो हे बरोबर आहेच असं मानू नका. मी तुम्हाला जरी भूगोल शिकवतो, मी तुम्हाला गणित शिकवलंय, तुम्हाला इतिहास शिकवलाय. हां, इतिहास चला पाठ करायचा आहे नाहीये. इतिहास का झालाय? हे जेव्हा तुम्हाला का म्हणजे जो व्हायचा प्रश्न आला, मला खरंच मला असं वाटतं की खूप लकी होतो की आम्हाला इतिहास शिकवणारे सर सुद्धा इतके रिसर्च ओरिएंटेड होते. म्हणजे ते स्वतः डी-एड झाले होते. नंतर त्यांनी त्यांचं एज्युकेशन संपवलं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे. त्या माणसाला असं प्रत्येक गोष्टीला का म्हणजे वर्गात आल्या-आल्या ते विचारायचे. शिवाजी महाराजांचा आणि अफजल खानाचा वध केला, हे सगळ्यांना माहिती आहे. मला इसवी सन सांगू नका. मला इसवी सन पाठ केलेलं अजिबात सांगू नका. का केला? आणि हे का केला हे पुस्तकात असं लिहिलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं? त्यांनी का केला असावा? कारण आपण तर कोणीच बघितलेलं नाहीये. एका पुस्तकात लिहिलंय म्हणून आपण पुढे गेलोय. आणि 2 पुस्तकं आणखी वाचा. हां. तर दोघा लोकांची पण तुम्हाला ओपिनियन मिळतील. तो का प्रश्न जो आलाय ना, तो खूप शिक्षक टाकतात आपल्या डोक्यामध्ये. म्हणतात ना, की त्यांनी मला सवय लावली. बरोबर. म्हणजे शिक्षकांनी खरं तर हे शिकवण्याचं ते खूप महत्वाचं आहे शिक्षकांनी, की आपण काहीही शिकवत असलो, आपल्याला कितीही कमी वेळ असला तरी का? हे विचारायला शिकवलं पाहिजे. अं, आता मी परत सर तुम्ही मुलांना संशोधनामध्ये लीड करता, तुमच्याकडे रिसर्च स्टुडंट्स आहेत. तर तुम्ही म्हणलात, की त्यांना कधी-कधी सापडतात प्रॉब्लेम स्टेटमेंट्स, कधी मोस्टली नाही सापडत. तर तुम्ही कशाप्रकारे त्यांना लीड करता? कारण प्रॉब्लेम स्टेटमेंट हा दे हॅव टू फील पॅशनेटली अबाउट इट ना. असा कुठलाही प्रॉब्लेम स्टेटमेंट होता असं, की हा माझा प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, ह्याच्यामध्ये तू मला रिसर्चला मदत कर. पण माझा स्वतःचा प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधून त्याच्यावर रिसर्च करण्याबद्दल मला जी आपुलकी वाटते त्या रिसर्चबद्दल, ती वेगळी आहे. खरं एखादी गोष्ट काय करावी, हे जर का मुलांना आधी कळालं, तर अर्ध्या गोष्टी तिथेच संपून जातात. काय करायचं आहे, हे जर का त्यांना पहिल्या क्षणी कळालं, तर कदाचित ह्या गोष्टी करण्यासाठी आत्ता यू-जी-सीने म्हणा किंवा ए-आय-सी-टी-ने म्हणा, एक 6 महिन्याचा कोर्सवर्क करणं अपेक्षित आहे. जे आय-आय-टीजमध्ये वगैरे
फार आधीपासून चालू आहे. कोर्सवर्क हा त्याच्यासाठी असतो, की तुम्ही पहिले 6 महिने तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा. सिटिंग विथ युअर गाईड. आता जो मार्गदर्शक आहे, कधी-कधी तो त्याच्या एरियाचा, माझं जसं व्हिज्युअल कम्प्युटिंग हा एरिया आहे, तर त्या एरियाचेच प्रॉब्लेम मी माझ्या मुलांना द्यायला पाहिजे का? द्यायला पाहिजे का? कारण त्याच्यात मला प्रभुत्व आहे आणि मी ते सांगू शकतो त्यांना. कारण मला मार्गदर्शन करायचं असते त्यांना. म्हणून मी त्याच्यातलंच प्रॉब्लेम स्टेटमेंट देतो. पण कधी-कधी तसं होत नाही. आता माझ्याकडे एक मुलगी पी-एच-डी करते. तर ती पहिले 2-3 महिने प्रॉब्लेम्स घेऊन आले. मला ते आवडले नाही किंवा त्याच्यात नाविन्यपूर्ण काही करण्यासारखं नव्हतं. पण मला नंतर असं लक्षात आलं, की ती प्रेग्नंट आहे. मग तिला म्हटलं, "तुला काय असं करावसं वाटतंय?" तर मग तुला कसं कळतं, की आता बाळ हालतं किंवा हे होतं, त्याच्याबद्दल तुला आतमधलं जे बाळ आहे, ते कदाचित हेल्दी आहे की नाही आहे, हे कसं कळणार? तर मग तिला म्हटलं, "याच्यातनंच तू शोधून काढ, की तुला डॉक्टरकडे न जाता आतमध्ये पाण्यामध्ये जे बाळ फिरतं आणि तुम्हाला जे त्याचे जाणीव होतात, त्यामधनं बाळ खरंच हेल्दी आहे की नाही आहे, हे जाणीव होऊ शकते का?" तर मग तिला विचारलं, की "तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरकडे जाता, ते काय-काय चेक करतात?" मग ते हे करतात, कधी सोनोग्राफी करतात, कधी हात लावून बघतात किंवा ते बघतात, की फ्लुइड किती आहे, हे किती आहे. मग तिला तेच प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं आणि शी इज हॅपी विथ दॅट, की मूव्हमेंट ऑफ द फीटस इनसाइड द मदर्स वूम्ब त्याच्यावरनं ते हेल्दी आहे की नाही आहे, हे कळवण्यासाठी तुम्हाला प्रिडिक्शन करायचं आहे आणि मग तुम्हाला हे करायचं. तर तिला ते जाणीव करून दिलं. आता मला ते माहीत नव्हतं. कदाचित 3 महिन्यानंतर थोडंसं मला जाणवलं, की ही कदाचित प्रेग्नंट असावी. मग मी तिला विचारल्यानंतर मला कळालं. मग त्याच्यातच तिला प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला. एक दुसरी मुलगी जी आहे पॉलिटेक्निक कॉलेजला मला गव्हर्नमेंट कराडला आहे. तर माझा जो जिथे माझं रिसर्च संपलं, त्याच्यासमोरचं रिसर्च मी तिला दिलं, की एखादी गोष्ट मला ते कदाचित पुण्यामध्ये अनीसच्या जे कार्यकर्ता होते त्यांचं मर्डर झाला होता. तर एका कॅमेऱ्यामधनं एखादी मर्डरर निघाला आणि तो कदाचित 2 किलोमीटर नंतर दुसऱ्या कॅमेरामध्ये कॅप्चर होतो का? आणि त्याला त्याचं आयडेंटिफिकेशन करता येते का? हे तिला म्हणजे मल्टी कॅमेरा आयडेंटिफिकेशन ऑफ एनी ऑब्जेक्ट हे तिला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं. तिला ते आधी कळालं नाही, की हे हे तर साधं आहे हां. त्याच्या आधी आपल्या व्ह्युअर्सना तुमचा रिसर्च काय आहे तो सांगूया का? म्हणजे त्याचा पुढचा टप्पा त्यांना समजेल. ओके. तर माझे जे रिसर्च गाईड होते डॉक्टर रवींद्र थूल, लेट रवींद्र थूल, ही एक्सपर्ट विथ ब्रेन हॅमरेज. तर मी 2007-08ला त्यांना ज्यावेळेस भेटलो, तर कदाचित 2-3 महिने आम्ही भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, "ठीक आहे, व्हिज्युअल कम्प्युटिंगमध्ये किंवा ऑब्जेक्ट डिटेक्शनमध्ये तुला करायचं आहे पी-एच-डी." मला एक खरंच काही माहीत नव्हतं, की ऑब्जेक्ट डिटेक्शनमध्ये काय? एखाद्या व्हिडिओमध्ये एखादी ऑब्जेक्ट आहे आणि तो मूव्ह होतो. तो का डिटेक्ट करायचा? त्याच्यासाठी मला 6 महिने लागले. बट व्हेन आय ॲक्चुअली मी ज्यावेळेस रिसर्च केला, अभ्यास केला, जुन्या लोकांनी काय वापरलं, सायटेशन्स बघितले, थिसीस बघितले, की हो, की एखाद्या व्हिडिओमध्ये आता सगळंजण स्टँड स्टिल आहे. माझे फक्त हात मूव्ह होतात. तर हा हात जो मूव्ह होतो, तो आयडेंटिफाय करायचा आणि तो कसा-कसा मूव्ह होतो, त्याला ट्रॅक करायचं. याच्यावरचं मला त्यांनी काम दिलं होतं, की डिटेक्शन ऑफ मूव्हिंग ऑब्जेक्ट्स इन व्हिडिओ अँड ट्रॅकिंग देम. तर मग मी पहिले ॲप्लिकेशन शोधायला चालू केलं. मग चांदणी चौकामध्ये आता जसे फ्लायओव्हर आहे तसं नव्हतं. मग तिथे एक कॅमेरा लावला. तिथनं मग एखादी कार कशी येते आणि ती जाते कुठल्या साईडला, इंडिया साईडला जाते, की पुणे युनिव्हर्सिटी साईडला जाते, की औंधकडे जाते. तर तिथनं तो व्हिडिओ घेऊन मग मी त्याच्यावर विचार करणं चालू केलं, की ऑब्जेक्टला डिटेक्ट का करायचं आहे? आणि नंतर ते डिटेक्ट झाल्यानंतर त्याला ट्रॅक कसं करायचं? याच्यावरचंच माझं पी-एच-डी मी 5 वर्ष ते करत होतो आणि कदाचित थोडाफार सक्सेस झालं, पण ते फक्त एका कॅमेऱ्यामध्ये होतं, हं. की जो कॅमेरा समोर आहे, त्याच्यामध्ये मूव्हिंग ऑब्जेक्ट डिटेक्ट करायचा आणि त्याला ट्रॅक करायचा. तर मी ते दुसऱ्या मुलीला जे आता गव्हर्नमेंट कराडचं मी सांगितलं, त्या मुलीला एका कॅमेरामध्ये डिटेक्ट करायचा आणि दुसऱ्या कॅमेरामध्ये तो ट्रॅक करायचा. हे प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे आता आपण सिनेमामध्ये जसं बघतो, बघतो. हां, त्याचा ॲक्चुअल रिसर्च त्याच्या मागचा जो आहे तो तो त्यांनी इथूनच केला. होतं. बरोबर आहे. ओके. खूपच इंटरेस्टिंग आहे सर हे. अ, सर तुम्ही म्हणलात की तुम्ही आता एका एडटेक कंपनीमध्ये तर तुमच्याकडे असे कोणी रिसर्च करण्यासाठी येतात का मुलं? आणि त्यांना प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायला मदत करण्याची तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येते का? आणि तुम्ही ते कसं करता? बरेचदा होतं म्हणजे जेव्हा नवीन कोणीतरी रिसर्चर म्हणू म्हणजे काही लोकं रिसर्च माइंडसेटनेच येतात. म्हणजे ह्युमन सेंट्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे.
त्यांना खूप क्लॅरिटी असते, की हा प्रॉब्लेम आहे, हा मला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे आणि कधी काही जो एक कॅटेगरी आहे ती जेनेरिक टू स्पेसिफिक आणि स्पेसिफिक टू जेनेरिक. कुठल्यातरी एका इंडस्ट्रीमध्ये सॉल्व्ह झालेला प्रॉब्लेम आहे, तो मला दुसऱ्या यूज केससाठी सॉल्व्ह करायचा आहे. एक आता एक उदाहरण देतो खूप छान, की भारतामध्ये आपण मल्टिलिंग्वल आहे सगळे लोकं. आपल्या प्रत्येकाच्या मातृभाषा वेगळ्या आहे. एकाच मातृभाषेमध्ये मराठी जरी असेल, आपले वेगवेगळे डायलेक्ट्स आहेत. म्हणजे मी पुण्यातून कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरहून अमरावतीला गेलो, म्हणजे वऱ्हाडात गेलो किंवा कोकणात गेलो किंवा ऑल द वे अजून गडचिरोली इव्हन जळगावमध्ये गेलो किंवा कुठलाही शब्द तो असतो. त्या शब्दांचे खूप अपभ्रंश झालेले असतात आपले. तर मी कारण शिक्षकांसोबत काम करतो आणि फर्स्ट जनरेशन लर्नर्स हा खूप मोठा फ्लो आहे आपल्या इथे. ह्यामध्ये काय लक्षात आलं, की हे जी रिसर्च आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला नक्की काय द्यायचं आहे त्यांना? म्हणजे माझा ह्युमन सेंट्रिक प्रॉब्लेम काय आहे इथे, की पाठ्यपुस्तकामध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं. कारण त्यांनी म्हटलं ना, की मी शिकवताना तर सगळ्यांना सेम शिकवणार आहे. एक उदाहरण आहे माझ्याकडे, की माझ्या पिशवीत 4 आंबे आहेत. नेहाने मला 2 आंबे दिलेत. माझ्या आता पिशवीत किती आंबे झाले? गणितामध्ये दिलंय. हा पिशवी शब्द आहे. मी जर थोडं दुसऱ्या भागामध्ये गेलो, हा तिसरीतला प्रॉब्लेम असेल, तिसऱ्या वर्गात शिकवतो आपण. तर तिथे त्या पिशवीला झोरा म्हणतात. झोला म्हणतात, झोरा म्हणतात, थैली म्हणतात. ज्यांना तर त्याचं जे लक्ष आहे ना, ते पूर्ण ते पिशवी शब्दाला डिकोड करण्यात सगळं लक्ष जातं. त्याला ते गणित हा बाजूला राहतो. हे जेव्हा आपण म्हणतो ना, पहिल्या पिढीतली लोकं जेव्हा लर्न करतात, त्यांच्यासाठी भाषा पण खूप मोठा म्हणजे बॅरियर आहे. बरोबर, त्यांनी भाषा शिकायची, की तो प्रश्न सॉल्व्ह करायचा बरोबर. किंवा गणित जे करू का भाषा शिकू? भाषा शिकू. एक जसं यांनी म्हटलं, की इंग्रजी शिकायचं टाइम्स ऑफ इंडिया हातामध्ये आला म्हणजे 6व्या वर्गात गेल्यानंतर पहिल्यांदा. हा इंग्रजी शब्द काय आहे? की मला माझी भाषा जर कळली असती, की हे मला पत्र न मराठीतच लिहितो आता. एक्सप्रेस कर. अर्थात तिथे ऑब्जेक्टिव्ह पण वेगळा होता, की तुम्हाला एकूण एका सेकंड लँग्वेज शिकायचं आहे. इन जनरल भारतामध्ये आपण 3 लँग्वेज सगळेजण बोलतो बाय डिफॉल्ट. पण तो प्रिसाइजली बोलतो का? तर बरोबर. अशा टाईपचे रिसर्चसाठी पण मला माझ्यासोबत काही लोकं काम करतात. म्हणजे इम्पॅक्ट ते हे आणि असं काम करत असताना खूप कोलॅबोरेटिव्ह काम करावं लागतं. म्हणजे दोघे तिघे जण एकत्र येऊन आली तरच ते सॉल्व्ह होऊ शकतं. बरोबर. कारण तिथे एक भाषातज्ञ लागणार आहे. ज्याला ह्या भाषा कळतात. दुसरा त्याला कॉम्प्युटिंग मला माणूस लागणार आहे. तिसरा अजून त्याला कॉम्प्युटिंग आणि भाषा एकत्र जोडून त्याला बिझनेस अप्लाइड सायन्समध्ये मी काय करू? अप्लाइडमध्ये काय करू? हे एकत्र करू अशा प्रकारे येतात. शिवाय काही रिसर्च जे आहेत नॉन टेक्निकल फील्डमधले पण खूप रिसर्च आहेत. नॉन टेक्निकल फील्डमधला म्हणजे आपण प्रश्न का विचारावे किंवा मला प्रश्नच जनरेट करायचे एखाद्या गोष्टीवरचे. म्हणजे जसं यांनी म्हटलं ना, मूव्हिंग ऑब्जेक्ट फ्रॉम वन कॅमेरा टू अनदर कॅमेरा. मला आता काम करतं माझे काही टीम मेंबर्ससोबत, की ते मी एखादा उतारा दिला तुम्हाला, कारण आपल्याला जाणवतं आपल्याला उत्तरच दिलेली आहे शाळेमध्ये. प्रश्न कधी दिलेच नाही. मग प्रश्नच शिकायचे असतील, तर मी प्रश्न जनरेट व्हायला हवे ना माझ्याकडनं. काय प्रश्न असतील? तर मी एक उतारा दिलाय तुम्हाला, परिच्छेद दिलेला आहे. ह्या परिच्छेदावर मला 6 प्रश्न काढायचेत. आता झॅकमन फ्रेमवर्क जर मी म्हटलं आर्किटेक्चरचं 5 Ws आणि 1 H, तर बाय डिफॉल्ट आपण ते जर फ्रेमवर्क वापरलं, काहीही वाचलं तरी आपण ह्याच्यामध्ये 6 प्रश्न तर कमीत कमी तयार करू शकतो. एका वाक्यातच तयार होतात जनरली ते सगळे. तर हे जर करू शकलो, तर मग आपल्याला ती सवय लागायला सुरू. मग ही रिसर्च जर करायची असेल, तर डुएबल रिसर्च आहे. म्हणजे मी डॉक्टर निलेशकडे गेलो होतो 2 प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन. त्यावेळी मला एक असा प्रॉब्लेम स्टेटमेंट होता, की मला एखादा कॉन्सेप्ट कळला. म्हणजे शाळेत शिकलोय मी एखादा कॉन्सेप्ट किंवा मला तो खूप छान येतोय. म्हणजे माझी कॉम्पिटन्सी डेव्हलप झाली. हे मला मेजर करता येईल का स्टॅटिस्टिकली? म्हणजे काही पॅरामीटर्स असतील किंवा काय पॅरामीटर्स असतील जे आपल्याला मेजर करायला मिळू शकतात. तर येतात म्हणजे काही लोकं स्वतःहून ते येतात म्हणजे स्वानुभवातून आलेली असतील, तर ते लगेच प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणतात. काही लोकं म्हणतात, "हो, मला ना आत्ता एआयमध्ये काम करायचं आहे. तर मला इंटर्नशिप हवी आहे किंवा मी काम करायला येतो एआयमध्ये." मग मी त्यांना सगळ्यांना विचारतो, की "तू एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन ये एआयचा. तू काय करणार आहे?" मग नंतर मग ते जर नाही मिळालं, तर मग मी एआयमध्ये काय करणार आहे तू? कारण 2 4 गोष्टींमध्ये प्रोग्रामिंग लिहून माझं होणार नाहीये काम ते. असे बरेचसे पण आता फरक पडतो आहे. म्हणजे पहिल्या पिढीतले लर्नर्स, दुसऱ्या पिढीतले लर्नर्स तेव्हा एकत्र येतात.
बरोबर. तेव्हा खूप जास्त फरक पडतो. त्याच्यानी पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रॉब्ली असा आहे की फर्स्ट जनरेशन लर्नर्स जे आहेत ते रिसर्च करायला येतात का? कारण आपल्याकडे रिसर्च म्हणजे आपण PhD वगैरेला गेलो की त्याच्यामध्ये 5 ते 7 वर्ष आपली फक्त रिसर्च करण्यात जातात. तेव्हा आपला इन्कम हा आपल्या पियर्स एवढा पुढचा वाढत नाही. तर तिथे कल आहे का फर्स्ट जनरेशन लर्नर्सचा आणि सगळ्यांचाच म्हणजे? तर आपण ह्या दोन्ही प्रश्नांचं एकच उत्तर आहे का वेगळं आहे मला माहिती नाही. नाही, काही प्रकारे काही मुलं असतात, की त्यांना खरंच रिसर्च करायचा असतो. लेट अस से फार्मास्युटिकल सायन्स म्हणा किंवा बायोटेक्नॉलॉजी म्हणा. तर काही जे कधी-कधी आम्ही शिक्षक काउन्सिलर म्हणून पण त्यांचं काम करतो. तर ते विचारतात, की "सर मला हे करायचंय, ते करायचंय, मला अशात काम करायचंय." मग देन आम्ही त्यांना सजेस्ट करतो, की तुझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच आणि आता NEPच्या याच्याप्रमाणे तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर पण PhD करू शकता. आधी तसं नसायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशन करा आणि त्यानंतरच पेट देऊन तुम्ही PhD करा असं. पण काही मुलं असतात, मग ते खेड्यातले असो, काही असो, पण त्यांची ती क्युरिओसिटी असते. ते पुन्हा तेच, की प्रश्न निर्माण करतात आणि मग त्यांना खरं वाटते, की म्हणजे त्यांना प्रश्न असतात त्यांच्याकडे ते त्यांना सोडवायचे असतात. हां, ते सोडवायचे असतात आणि मग ते जातात रिसर्च करायला. कदाचित भारतात नाही, भारताच्या बाहेर जाऊन त्यांना वाटतं, की तिथे रिसर्च फॅसिलिटी जास्त आहेत. मग तिथे पण करतात ते मग. पण याच्यामध्ये म्हणजे जसं लोकं येतात आहे पुढे सगळेजण. कारण आता सगळ्यांना आपण आता ट्रान्झिशनमध्ये एक थोडीशी सुबत्ता आलेली आहे सगळीकडे. इथे भीती नाही, की मला माझ्या सर्व्हायव्हलसाठी फायनान्शियली काय करायचं आहे. म्हणजे एक पार्ट आहे, की ओके मी फायनान्शियली सर्व्हाईव्ह करतो. पण मला हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचा आहे, की या प्रॉब्लेमबद्दल मी खूप पॅशनेट आहे किंवा मी इथे कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. त्यामुळे लोकं सगळेजण पुढे येतात आहे. म्हणजे PhD तर आपण एक असं काय म्हणू त्याला फॉर्मल रिसर्च म्हणू. पण इन्फॉर्मली पण बरेच लोकं काम करतात. म्हणजे छोट्या-छोट्या ह्याच्यावर. शिवाय टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला ॲक्सेस जो आहे ना इन्फॉर्मेशनचा, तो खूप फास्ट आणि स्वस्त स्वस्त झालेला आहे. पूर्वी तो स्वस्त नसायचा. म्हणजे एन्व्हायर्नमेंटबद्दल म्हटलं रिसर्च एन्व्हायर्नमेंट आहे की नाही? लायब्ररीज आहे का? माझ्याकडे बुक्स आहेत का? माझ्या रेफरन्सेस आहेत का? ठीक आहे, आता तुमचे जर्नल्स हे सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. एकदा तुम्ही म्हणाला, "हो, मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची इच्छा आहे." तो पूर्वी कोणी सॉल्व्ह केला, कसा सॉल्व्ह केला होता, त्यावर मी काही ॲड करू शकतो का? किंवा सॉल्व्ह प्रॉब्लेमला मी स्पेसिफिक प्रॉब्लेममध्ये आणू शकतो का? एक रिसेंट आता एक छोटंसं एक्झाम्पल देतो. माझा एक कलीग आहे, छोटा आहे 24 वर्षांचा. तो थोडासा इंट्रोव्हर्ट टाइपचा. तो असा कधी स्वतःहून बोलत नाही. तर आम्ही असं गप्पा करत असताना हा विषय निघाला, की शाळेमध्ये तो कधीच हात वर नाही करायचा प्रश्न विचारला की. तर त्याच्या सगळ्या शिक्षकांना वाटायचं ह्याला काही येतच नाही. ह्याला येत नाही म्हणून काय मग त्याला रेमेडियल लर्निंगमध्ये टाकायचं. कारण तो शाळेत बोलत नाही, वर्गात बोलत नाही. वर्गात बोलत नाही म्हटल्यावर त्याला ते लिहायचा पण कंटाळा यायचा. म्हणजे परीक्षा जेव्हा व्हायची, परीक्षा जरी एक काय घटक चाचणी होणार, टर्म होणार, 3-6 महिने निघून जायचे बरोबर. आणि तो बऱ्यापैकी लेझी आहे असं मला आत्ता पण जाणवतं. म्हणजे त्याला ते कंटाळाच यायचं. लिहायचंही कशाला? म्हणजे पण आम्ही जेव्हा ह्या विषयावर बोलत होतो, तर की काय म्हणजे वेगळं करू? तर की ऐसा कुछ हो नहीं सकता है क्या कि मुझे कुछ आता है नहीं, मेरे टीचर को पता चलना चाहिए. तर मी मग काय म्हणजे ऑप्शन काय आहे? तर टेक्नॉलॉजीमध्ये काय होऊ शकतं? किंवा कारण वर्गामध्ये तर 40 मुलं आहेत, 35 मुलं आहेत. काय करणार तुम्ही? प्रत्येकाकडे ते जाऊन विचारायला गेला, तर याने उत्तर सांगितलं, मग त्याला माहिती आहे. हां, आणि मला माहिती आहे की ह्याचं उत्तर बरोबर असतं. मी ते रिपीट करणार किंवा मी बोलणारच नाही. तर या ती छान मग सॉल्व्ह प्रॉब्लेम होता. क्यूआर कोड आपल्यासाठी आता सगळ्यांना माहिती आहे. स्कॅन करतो. क्यूआर कोडमध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. हे पण माहिती आहे सगळ्यांना. तर मी माझ्याकडे प्रत्येकाकडे जर माझा एक क्यूआर कोड असेल आणि माझ्या टीचरकडे फोन आहे, त्यांनी माझा एक असा फक्त फोटो काढला, तर त्यांना कळेल ना मला याचं उत्तर येतंय की नाही. मला बोलायचं नाहीच. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की मी अजूनही बोलणार नाही. हं. पण असे माझ्यासारखे खूप लोक आहे, हा आपण प्रॉब्लेम एकत्र बसून सॉल्व्ह करू शकतो. तर हा जेनेरिक टू स्पेसिफिक तो काय सॉल्व्ह प्रॉब्लेम होता. त्यांनी त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये तो आणून सॉल्व्ह करायचा. असे म्हणजे हा सुरुवातीला ज्या म्हणाल ना, अकॅडमिक रिसर्च आणि अप्लाइड रिसर्च जेव्हा सगळे लोकं एकत्र येऊन काम करा आणि तो शाळेपासून सुरू होतो कुठेतरी. फक्त तो आपल्याला ट्रिगर करून काढावा लागतो. बरोबर. आणि कदाचित यांची एनर्जी त्यात जास्त जात असेल, की लहानपणापासूनचे प्रॉब्लेम सांग, आत्ताचा प्रॉब्लेम नको सांगू. म्हणजे शिक्षक जास्त काउन्सिलरचं काम करतात.
खूपच मजा आली तुमच्या दोघांबरोबर या विषयावर बोलून, कारण तुमची एक्सपर्टीज या विषयामध्ये आहे आणि रिसर्च माइंडसेट हा खरंच लहानपणापासून मुलांमध्ये असणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही हे डिस्कशन, ह्या गप्पा आवडल्या असतील तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.